आज आपण क्लाउड बस्ट हे काय आहे, आपल्या पाठाचं नावच ते आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे डिझास्टर म्हणजे संकट, एक प्रकारची समस्या, ते क्लाउड बस्ट आहे. नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. क्लाउड आणि बस्ट, क्लाउड म्हणजे ढग, बस्ट म्हणजे काय, जोरात फुटणे एकदाच, त्यानंतर क्लाउड बस्ट. व्हॉट कॉजेस रेन. आता पाऊस कशामुळे पडतो किंवा कसा पडतो याचा अर्थ हे आपण समजून घेऊन याच्यात. समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम द रेन्स क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. जेव्हा पाऊस पडतो, ढगातून पाऊस पडतो ना खाली, तेव्हा पाऊस देणाऱ्या ढगातून खालेलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता land in the form of rain. Instead, due to very high temperature near the land, it's vaporized and goes back into the same clouds. तर काय होते, ते जमिनीवर न पडता जमिनीतील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते. जनरली काय, ढगामध्ये जमा झालेलं पाणी हे खाली पडलं पाहिजे, पण तसं न होता ते पाणी पृथ्वीवरच्या उष्णतेमुळे खाली येता येताच त्याची वाफ होऊन पुन्हा डबल त्या ढगामध्येच साठवले जाते, रिपीट होते. ॲज अ रिझल्ट, त्यामुळे द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी आहे. त्यामुळे त्या ढगातली जी वाफ राहते तिचं प्रमाण जे राहते, तिचा साठा जो राहते अति प्रमाणात होते, जास्त साठा निर्माण होते. ड्यू टू रॅपिड कंडन्सेशन, आणि रॅपिड म्हणजे जोरात, वेगाने. कंडन्सेशन म्हणजे पाण्याची वाफ होणे, त्याला म्हणतो आपण इव्हॅपोरेशन. तर वाफेचं पाणी होणे त्याला म्हणतो आपण कंडन्सेशन. तर त्या ठिकाणी वाफेचं पाणी रॅपिडली होते, जोरानं होते. इट्स रेन सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 mm मिलीमीटर. हा एम म्हणजे मिली, हा एम म्हणजे मीटर, पर अवर ऑर मोर. मग असं हे एकाएकी वाफेचं पाणी तयार झालेलं कमी वेळेमध्ये, आणि हे सगळं साठवलेलं ढगातलं पाणी एकाच वेळेत जवळपासच्या एखाद्या प्रदेशामध्ये असं भद पळते की त्याचा रेट एका तासामध्ये किती पळते, 100 मिलीमीटर. म्हणजे पहा किती भारी आहे त्याचा वेग. नाही तर एका तासामध्ये किती, 5 आणि 6 mm म्हणजे खूप झालं आपल्यासाठी, पण हे एका वेळेस 100, 20-25 पटीने जास्त. दिस इज नोन ॲज क्लाउड बस्ट. आणि असं एकाएकी ढगातून पडणाऱ्या पाण्याला कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो, त्याला म्हणतात क्लाउड बस्ट, ढगफुटी. आता हे ढगफुटी कुठं केव्हा झाली ते दिलेलं आपल्याला. डू यू नो? अ क्लाउड बस्ट ऑकर्ड ॲट लेह, म्हणजे लडाख हा प्रदेश आपल्या महाराष्ट्रासारखा तिकडे उत्तर भारतामध्ये. तर त्या ठिकाणी लेह नावाचं एक शहर आहे. त्या ठिकाणी ऑन 6 ऑगस्ट 2010, 6 ऑगस्ट 2010ला भूकंप हे झाला होता, ढगफुटी झाली होती. खूप मोठ्या प्रमाणात पाणी एकाच वेळेस आलं होतं. द क्लाउड बस्ट दॅट ऑकर्ड इन मुंबई ऑन 26 ऑगस्ट, दोन्ही ऑगस्टमध्ये झालेले. हे 6 ऑगस्ट 2010ला आहे, तर 26 ऑगस्ट 2005ला आलेला आहे मुंबईमध्ये. वॉज एक्स्ट्राऑर्डिनरी अँड अनफॉर्गेटेबल, म्हणजे अविस्मरणीय. अनफॉर्गेटेबल म्हणजे अशी विलक्षण पद्धतीनं ढगफुटी झाली होती. ऑन दॅट डे इट रेन्ड अबाउट 950 मिलीमीटर, दॅट इज 37 इंचेस इन 8 to 10 hours. बघा, 8 ते 10 तासामध्ये 950 मिलीमीटर पाऊस पडला. जो वर्षभरात एवढा पडत नाही, तो फक्त 8 ते 10 तासात पडला जोराचा पाऊस मुंबईमध्ये. पहिलंच मुंबईमध्ये अंडरग्राऊंड सिस्टीम असल्यामुळे तिथून पाणी वाहून जात नाही, कारण समुद्र आहे आणि मुंबई हे ठेंगण्या भागात आहे, पाणी लवकर वाहून जात नाही. त्यातल्या त्यात एवढ्या जोराचा पाऊस, तर पहिले मजले पूर्ण फुल झाले होते, भरले पाण्यानं. वरच्या मजल्यापर्यंत सुद्धा पाणी काही ठिकाणी गेलं होतं. अँड द एंटायर सिटी ऑफ मुंबई वॉज वॉटर लॉक्ड अँड फ्लडेड. आणि संपूर्ण मुंबई कशी अशी जलमय झाली होती, पूर्ण पाणी जिकडे तिकडे झालं होतं. कशामुळे? ढगफुटीमुळे. समोरचं डिझास्टर आहे फ्लड. हे सुद्धा नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, नॅचरल डिझास्टर आहे. व्हॉट इज मीन बाय फ्लड, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड. पूर म्हणजे काय आणि त्या महापुराचे काय परिणाम होतात ते विचारलं आपल्याला, शिकूया समोर. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट फ्लड अँड द इफेक्ट्स ऑफ फ्लड. आपण 6व्या वर्गात असताना पूर म्हणजे काय आणि त्याचे इफेक्ट्स म्हणजे परिणाम
पुराचे परिणाम काय होते ते आपण पाहिलेले आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द फ्लड्स that have occurred in various places in Maharashtra in the last few years. आता हे गुगलवरती मागच्या काही वर्षातले किंवा महिन्यातले आत्तासुद्धा इकडे मराठवाड्यामध्ये आणि गोंदियामध्ये खूप सारा पाऊस आला होता, परतीचा पाऊस, आणि खूप मोठं शेतीचं नुकसान झालं. महापूर निघाले होते. महापूर शेतीमधून गेल्यामुळे सगळं पीक त्याचे खराब झाले होते, नाही का. तर हे तुम्हाला शोधा म्हणत आहे. प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड्स. आता हे मग जो महापूर येतो मोठा, याच्यावर आपल्याला प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय, संरक्षणात्मक. मेजर्स म्हणजे उपाय. याच्यावर संरक्षणात्मक उपाय कोणते असले पाहिजे. पहिलं, कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन द माउंटेन रिजन. डोंगराळ जो प्रदेश आहे, माउंटेन म्हणजे डोंगर, रिजन म्हणजे प्रदेश, डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधले पाहिजे. स्मॉल डॅम म्हणजे धरणे. दुसरं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ पर्कोलेशन टँक्स. पर्कोलेशन म्हणजे काय, पाझरणे. टँक्स म्हणजे तलाव या ठिकाणी. मग पाझरणारे तलाव आहे ते गावागावात निर्माण झाले पाहिजे, जागा असेल तर. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. नद्याचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. आता नद्यामध्ये झुडपं वाढतात, वनस्पती वाढतात, मोठमोठे झाडं वाढतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गाळ अळते. गाळ अळल्यामुळे काय होते, मग नदीचं पात्र लहान होते आणि ते पाणी मग बाहेर पडते. तर काय केलं पाहिजे, नदीचं पात्र आपण खोल आणि रुंद केलं पाहिजे, JCB लावून. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. नवीन जंगलांची काय केली पाहिजे, लागवड केली पाहिजे. जे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी जंगलाचं प्लांटेशन केलं पाहिजे. कनेक्टिंग रिव्हर्स. नद्या एकमेकाला जोडल्या पाहिजे. म्हणजे एखाद्या नदीला पूर असेल आणि एका नदीला काहीच नसेल, तर ते जास्त पाणी असलेलं जे नदी आहे तिचं पाणी दुसऱ्या नदीला जॉईन झालं का, एका ठिकाणचं पाणी दोनकडे डायव्हर्ट झालं तर तेव्हा महापुराचा आपल्याला धोका कमी होतो. हे आपल्याला संरक्षणात्मक उपाय आहे. अच्छा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश द नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. आपलं जे भारत सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, यांनी राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना कधी केली, 1976 साली केली. द कमिशन हॅड मेड स्पेशल एफोर्ट टुवर्ड द कंट्रोल ऑफ फ्लड्स. मग हे जे कमिशन निर्माण केलेलं आहे याचं काम काय, जे पूर नियंत्रणासाठी जे विशेष प्रयत्न करावे लागते, स्पेशल एफोर्ट म्हणजे प्रयत्न, तर कंट्रोल ऑफ फ्लड हे आयोग करतात. अ प्लॅन रिगार्डिंग फ्लड कंट्रोल इज केप्ट रेडी फॉर नॅशनल लेवल टू व्हिलेज लेवल. हे आयोग जो आहे ते नॅशनल लेवलपासून तर एकदम ग्रामीण भागापर्यंत, गाव पातळीपर्यंत पूर नियोजनासंदर्भात आराखडा तयार करतात. लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड बिकॉज ऑफ धिस प्लॅन. असे आराखडे तयार केल्यामुळं, प्लॅनिंग केल्यामुळं मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी आहे, जीव मरणारे आहे, मग प्राणी असो का आपण मानव प्राणी असो, पक्षी असो, आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टीची लॉस होते. मग ते शेतीचा लॉस असो, घरादाराचं असो, वाहनं वाहून जाणं असो की गुरेढोरे वाहून जाणं असो, सगळ्या प्रकारचे लॉस या फ्लडमुळे होते. तर याच्यावर नियंत्रण कोण ठेवते, नॅशनल फ्लड कमिशन. नंतरचं आहे लाईटनिंग. हे सुद्धा नैसर्गिक डिझास्टर आहे. कसं होते बघा, यू हॅव लर्न अबाउट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अँड लाईटनिंग स्ट्राईक्स इन द लेसन ऑन स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. जे 8वं चॅप्टर होतं आपलं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, त्या चॅप्टरमध्ये आपण स्थितिक विद्युत, वीज निर्मिती व वीज पडणे याविषयी माहिती आपण शिकलेलो आहोत. इन दिस लेसन वी शॅल लर्न समथिंग मोर अबाउट लाईटनिंग अँड द मेजर्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम इट. या पाठामध्ये आपण वीज आणि त्याच्यावरचे उपाय, संरक्षणात्मक उपाय जास्त प्रमाणात आपण इथं शिकणार आहोत. वंडरफुल थिंग्स टू लाईटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. काय म्हणते, वंडरफुल थिंग म्हणजे, वंडरफुल म्हणजे नवल, टू नो म्हणजे या ठिकाणी ऐकणे, ऐकावे ते नवलच, नाही का. लाईटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स म्हणजे प्रखर, जास्तीच्या प्रमाणात, दॅन द सन. विजेचे तापमान हे सूर्यापेक्षा जास्त प्रमाणात कणखर असते. Not all lightning strikes the ground. In fact, about 95% of the lightning flashes are limited to the sky. म्हणजे सर्वच्या सर्व विजा जमिनीवर कधीच पडत नाही, तर 95% विजा ह्या
आकाशातच चमकतात आणि आकाशातच राहतात. ओन्ली 5% ऑफ लाईटनिंग रिचेस द ग्राउंड. त्यापैकी फक्त 5% विजा या जमिनीवर पडतात. लाईटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन 1 क्लाउड, बिटवीन 2 क्लाउड्स आर बिटवीन अ क्लाउड अँड द ग्राउंड. 2 ढग असो किंवा 3 ढग असो किंवा 4 ढग असो किंवा अनेक ढग असो आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. कुठंही विजा निर्माण होऊ शकतात. अबाउट 40 लाईटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. बघा, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. वातावरणामध्ये 40 लाईटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड. एका सेकंदामध्ये जवळपास 40 विजा चमकू शकतात. द टेम्परेचर, हा प्रश्न असा लक्षात ठेवायचा, म्हणजे मी पेपरमध्ये विचारतो. द टेम्परेचर जनरेटेड बाय लाईटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. बघा काय म्हणते, विजेमुळे निर्माण होणारे जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, सूर्याच्या तापमानापेक्षा हायर म्हणजे कसे जास्त असते. ड्यू टू दिस हाय टेम्परेचर द एअर अंडर हाय प्रेशर एक्सपांड सडनली अँड लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. आपल्याला विजेचा आवाज येतो कळण्यात येते. कशामुळे? ते प्रचंड मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली असलेली हवा म्हणजे अचानक प्रसरण पावते, एकाएकीच फटकन अशी प्रसरण पावते आणि मोठा कडाड्याचा आवाज होतो. कशामुळे? हाय प्रेशर एक्सपांड म्हणजे जास्त दाबाखाली हवा अचानक प्रसरण पावते, एक्सपांड होते म्हणून. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.